श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लोबी जो या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. केस लांब तर सगळ्यांनाच आवडतात, पण फक्त केसांची लांबी वाढणं पुरेसं आहे का? माझ्या मते तर ते नाही आहे. आपले केस लांब तर हवेतच, पण त्याच्यासोबत मजबूत, शायनी, हेल्दी आणि बाउन्सी दिसणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण केस किती लांब असणं यापेक्षा ते किती निरोगी आणि सुंदर दिसतात हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी आज तुमच्यासोबत एक अगदी सोप्पा आणि घरी बनवलेलं हेअर ऑइल शेअर करणार आहे. यासाठी फक्त छान फ्रेश मी कढीपत्ता घेतलेला आहे. तुम्हाला जर मार्केटमधला मिळाला तरीही चालेल. आता माझ्याकडे झाड असल्यामुळे मी झाडाचा तोडून आणला आहे, पण तुम्ही झाडाचा जरी तोडला किंवा तुम्ही मार्केटमधला आणला त्याला व्यवस्थित क्लीन करून घ्या. कारण जर आपल्याला डस्ट किंवा धूळ असेल तर मग त्याचा स्काल्पला आपल्या इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून व्यवस्थित तो वॉश करून घ्या. आणि आता हा कांदा, आता मी कांद्याचं पण इथे स्पेसिफिकली सांगते, कारण कांदा आपल्या आता सध्या पावसाळा आहे आणि कांद्यालासुद्धा असं ते फंगस आल्यासारखं होते, काळं काळं होते, ते सुद्धा तुम्ही क्लीन करून घ्या. हा कांदा खूप तिखट आहे, मला कापता कापतासुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. आणि आता व्यवस्थित तो मिक्सरमधनं बारीक करून घ्या. याच्यामध्ये विड्याचे पान, कढीपत्ता आणि कांदा हे तिन्ही बारीक करून घेतलेलं आहे. आणि आता इथे घेतलं आहे मी 250 ग्रॅम कोकोनट ऑइल. थोडं कमी जास्त झालं तरीही चालेल. आणि एक लोखंडाची कढई घेतली आहे. तुम्ही लोखंडाचीच कढई घ्या आणि छानपैकी गॅसवर आधी खोबऱ्याचं तेल टाका. त्याच्यानंतर आपण जे बारीक पेस्ट केलेली आहे ती पेस्टसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. माझा घसा थोडा बसलेला आहे त्यामुळे आवाज वेगळा येत असेल. आता हे तेल मी व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे. या तेलामुळे ना केस आपले खूप सुंदर होतील. केस बाउन्सी, चमकदार आणि मेन म्हणजे केस गळती तुमची कमी होईल. आपण याच्यामध्ये जे विड्याचे पान टाकलेलं आहे ना, हे आपल्या केसांचं जे स्काल्प असते ते स्वच्छ करते आणि केस गळती कमी करते. मेन म्हणजे याच्यामध्ये आपण भरपूर प्रमाणात कढीपत्ता टाकलेला आहे आणि कढीपत्ता आपल्या केसांच्या मुळांना पोषण देतं, तसेच केस काळे होण्याससुद्धा मदत करतं. आणि कांद्यामध्ये सल्फर असल्यामुळे हे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे छान केसांना मी मसाज करून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये जे आपण खोबरेल तेल टाकलेलं आहे हे सुद्धा आपल्या केसांना मॉइश्चराईज करतं आणि केस वाढीसाठी मदत करते आणि केस खूप सॉफ्ट बनवतात. आणि छान दुसऱ्या दिवशी सौम्य शॅम्पूनी धुवून टाकायचं. ज्यांना वेळ नसेल त्यांनी अर्धा तास ठेवलं तरीही चालेल. आजचा माझा आवाज थोडासा वेगळा वाटला असेल त्याबद्दल मला माफ करा. आणि हे हेअर ऑइल नक्की ट्राय करा, कारण खूप इफेक्टिव्ह आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.